सर नमस्कार. नमस्कार. मी आज आलेलो आहे जळगाव येथील लाला शाळेचे क्रीडा शिक्षक श्री दीपक आडे सर यांच्याकडे त्यांच्या संदर्भात त्यांची माहिती व जळगाव शहरासाठी त्यांनी केलेले कार्य याबाबत चर्चा करू. यापूर्वी सरांनी केलेल्या कामाचं एक छोटंसं उदाहरण मी आपणास दाखवण्यास इच्छितो. सर आपलं शिक्षण जळगाव इथं झालेलं आहे, मलाही माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण विविध क्रीडा क्षेत्रात भरपूर कामं केलेली आहेत आणि सर्व अगोदर आपण जळगावचे बॅडमिंटनपटू म्हणून आपली ओळख निर्माण झालेली आहे. म्हणजे मागे जरी झाले माझ्या हेतूने तरी आजही आपण बॅडमिंटन खेळत असाल. आणि या संदर्भात जर मागच्या काही वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ 30 ते 35 वर्षापूर्वी आपण एक खेळाडू म्हणून जळगावसाठी कार्य केलेले आहे, त्या संदर्भात आपण काही माहिती द्याल? सर्वात प्रथम अनिल भाई कौतुक की ही कन्सेप्ट घेऊन तू जे पडद्याआड तुझ्या काळातले आपल्या काळातले जे कोणी प्रशिक्षक असतील किंवा खेळाडू असतील ज्यांनी त्या काळात तुझ्यासोबत म्हणजे मी तरी ती माझा लहान भावासारखाच आहे तू, आणि ती आठवण डोक्याशी ठेवून तू पहिली मुलाखत माझी घ्यायला क्रीडा स्पोर्ट्स संदर्भात त्याबद्दल तुझं अतिशय कोटी कोटी धन्यवाद. तू पडद्याआड जे इतक्या काळ पडद्याआड असलेले लोक जे समोर समाजात घेऊन आणण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना माझा सलाम. पहिला प्रश्न, आपल्या 30-35 वर्षाच्या कारकिर्दीतला माझा पेट गेम बॅडमिंटन मला माहिती आहे. बरोबर. त्यानंतर क्रिकेट, तुझा संघ सिव्हिल हॉस्पिटल, माझा संघ अजय जमता. पण आपली चुरस मैदानात राहायची. मैदानाच्या बाहेर आपण भावाप्रमाणे प्रत्येक संघाच्या खेळाडू सोबत वागलेलो आहोत. आता भरपूर लोक नाही आहेत, भरपूर लोक व्यवसायानिमित्त बाहेर आहेत. त्याकरता आपण एक वर्षातून एक स्पर्धा आपण खेळतो वन डे. त्याची सर्व लोकांना 30 वर्षापूर्वी जाणीव होते. मीनवाईल 1997ला वडिलांच्या पुण्याईने मीच ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली. त्यानंतर 7 जुलै 1997 ते 14 ऑक्टोबर 2025 एवढ्या 29 वर्ष 8 महिने 23 दिवस इतकी सेवा देत असताना माझ्या हातून माझ्याजवळ जे काही क्रिकेट संदर्भात बॅडमिंटन संदर्भात जे काही कलागुण होते म्हणतात असं त्याजवळ जे आहे ते समाजाला दिलं तर ते आपल्यात जास्त वृद्धिंगत होत. तो वडिलांचा, आई वडिलांचा आणि तुझ्यासारख्या मित्रांचा एक आपण असं म्हणूया संगतून तो गुण घेऊन मी 29 वर्ष 8 महिने 23 दिवस सर्व्हिस म्हणता येणार नाही, एक आवडीचं जॉब मिळाल्यामुळे मी आज या क्षणापर्यंत पोहोचू शकलो. राहिला प्रश्न बॅडमिंटनचा. बॅडमिंटन खेळत असताना 2 वर्ष पुणे विद्यापीठ, 1 वर्ष त्यात ऑल इंडिया, तर नंतर मग क्रिकेट मध्ये वळून जी 7-8 वर्षापूर्वी पहिली जळगाव क्रिकेट लीग झाली त्याचाही मी काही प्रमाणात एका संघाचा प्रशिक्षक म्हणून होतो. सगळ्यात महत्वाचा विषय शालेय ट्रॉफी ही मुलांसाठी जी कन्सेप्ट त्या काळात तुम्ही आणली आणि तुम्ही जे प्लेयर तयार केले क्रिकेटचे आणि त्याच्यामध्ये जे काही खेळाडू तयार झाले त्याच्याबद्दल आपण काय, ही कल्पना आपणास कशी निर्माण झाली?
ती जैन चॅलेंज ट्रॉफी तुम्ही लहान मुलं शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केली, ती कोणाच्या कन्सेप्टमुळे तयार झाली? सगळ्यात प्रथम जसं की 97 लागलो, 14 माझ्या माहितीने 14 जुलै 97 आपल्या बरोबरचा राजू केळकर ज्याने शहर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून शालेय स्पर्धा शहा चषक चालू केलेला आहे. त्यावेळेस जुनं स्टेडियम होतं. तर 7 दिवसात माझ्या समोर एक संकट आलं की 5,000 विद्यार्थ्यांना 16 निवडायचे कसे. मी तेवढ्यात माझ्या कुवतीप्रमाणे संघ निवडून ती पहिली आंतरशालेय जळगावची स्पर्धा जी राजू केळकरने भरवली, ती स्पर्धा आम्ही फायनल जिंकलो. तो मला एवढा आनंद आला की माझ्या अगोदरच्या आयुष्यात जे पुणे विद्यापीठ खेळलो, मी खेळलो, पण मी घडवलेल्या खेळाडूंनी सामना अंतिम सामना जिंकून देणं हे माझ्याकरता फार कौतुकास्पद होतं. तिथं मी माझी प्रशिक्षकाची भूमिका जोरात चालू करण्याचा मानस ठेवला. तदनंतर माननीय अतुल भाऊ जैन आणि अशोक भाऊ जैन यांनी तीच कन्सेप्ट उचलली आणि त्याला जैन चॅलेंज आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचं नाव दिलं. त्या जैन चॅलेंज स्पर्धेत 98 ते 2010 सलग 12 वर्ष लहान शाळा जैन चॅलेंज स्पर्धेत अंतिम विजयी ठरलेली आहे. फक्त एकदाच फायनल छान झाली होती, ती गेलेला सामना आम्ही तो जिंकलो. आपल्या हातातून बरेच विद्यार्थी खेळाडू म्हणून कुठं आहेत आणि त्यांचं आपल्याशी संबंध येतो किंवा नाही, किंवा ते भेटतात किंवा नाही? महत्वाचं घटना की 1997 पासून क्रिकेटचं कोचिंग चालू करत असताना आजपर्यंत 20 खेळाडू स्कूल राष्ट्रीय स्पर्धेत गेले महाराष्ट्राकडनं. त्यात प्रामुख्याने नाव घेता येईल आदित्य बागडदे, जे आता रेल्वे सिटी आहे, चंदन वाणी सिटी आहे, आणि यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे शशांक अत्तरकर. हा खेळाडू आत्ता 2 वर्षापासून मुंबई लीग खेळतोय, MCL महाराष्ट्र क्रिकेट मुंबई क्रिकेट लीग. त्यानंतर एक कुशल मना पाटील जो महसूलला आहे. प्रशांत बोरसे हा पोलीस डिपार्टमेंटमध्ये येऊन ESI झालेला आहे. एक खेळाडू आहे पुराणिक, ते महापालिकेत लागले आईच्या जागेवर, गौरव पुराणिक म्हणून. अशी 10 ते 12 मुलं कॉन्स्टेबल आहेत, पोलीस कॉन्स्टेबल. तेव्हा मला अभिमान आहे की जरी मी राष्ट्रीय स्पर्धेत खेळू शकलो नाही, खेळामुळे मला जॉब मिळाला नाही, पण मी शिकवलेल्या खेळाडू आज रेल्वे, महसूल, पोलीस डिपार्टमेंट आणि एक खेळाडू जैन एज्युकेशनच्या माध्यमातून मुंबई क्रिकेट लीग खेळतोय, तो म्हणजे शशांक अत्तरकर. आजकालच्या खेळाडूंना आपण काय सल्ला देणार सर खेळाच्या बाबतीत? आताचे खेळाडूंना, कारण अनिल तू आणि मी अजूनही आपण मैदानावर जातो, पण सर्व मैदानं ओसाड पडलेली तरुण मुलांच्या मुलींच्या तुलनेत. अजूनही आपल्यासाठी वयस्कर लोक रेग्युलर मैदानावर जातात. तर माझी एवढीच माफक अपेक्षा आहे, मोबाईल सोडून पालकांचंही थोडंसं काम आहे अवेअरनेस म्हणून. पालकांनी मुलांना सकाळी मैदानावर सोडूनच पाहिजे. कुठलाही खेळ घ्या, कुठलाही शरीरातली घड त्यांची जिरली पाहिजे. धन्यवाद सर आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल. धन्यवाद.